नागपुर के पारडी इलाके में ट्रक चालक ने अपने साथियों की मदद से 4 लाख से अधिक कीमत की दाल की हेराफेरी कर डाली। इस मामले में आरोपी ट्रक चालक को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और उसके अन्य साथियों की तलाश कर रही है। प्राप्त जानकारी के अनुसार पारडी निवासी विशाल दिलीप संचेती की कापसी स्थित निर्मल दाल मिल को उत्तर प्रदेश से तुअर दाल का ऑर्डर मिला था। इसके लिए 22 अगस्त को दाल से भरा ट्रक चालक ज्ञानेश्वर सुभाष औचारे के साथ रवाना किया गया था, लेकिन ट्रक उत्तर प्रदेश पहुंचने के बजाय बीच रास्ते में ही रोक लिया गया और करीब 4,30,000 कीमत की दाल बेच दी गई। इस साजिश में चालक के साथी साहिल उर्फ अफजल खान और लाल बहादुर रामवचन सनैया भी शामिल थे। शिकायत मिलते ही पारडी पुलिस ने तीनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया। पुलिस ने ट्रक चालक को गिरफ्तार किया है, जबकि उसके अन्य साथी फरार है और उनकी तलाश जारी है। या गुन्ह्यातील फिर्यादी विशाल संचेती आहेत। त्यांनी जवळपास 8 ते 10 दिवसा अगोदर जे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जो चालक मालक ज्ञानेश्वर अवचार आहे राणा बुलढाणा त्याच्या गाडीत ते माल लोड करून यूपीला पाठवणार होते ते। त्याचप्रमाणे माल लोड झाला आणि यूपी करता गाडी निघाली। 14 चक्का गाडी आहे ती। त्यामध्ये जवळपास 1000 तूरचे डाळीचे कट्टे होते। त्यांनी इंदोर मध्येच गाडी थांबवली आणि त्यातला बरेचसा माल त्यांनी तिथे विकलेला आहे। आणि जेव्हा मिल मालकाला माहित पडला त्यांनी आपले लोक तिथे पाठवले। त्याप्रमाणे जेव्हा ट्रक वापस आला तर तिथून जवळपास 106 कट्टेची चोरी आहे आणि 115 कट्टे ते खराब झालेले आहे। यातून एकूण त्यांनी 19,50,000चा माल पाठवला तर जवळपास त्यांच्या 4,30,000चा मालाचं नुकसान झालेलं आहे। आणि आता आमच्या ताब्यात एक आरोपी आहे ज्ञानेश्वर अवचार, तो चालक मालक आहे ट्रकचा। त्यासोबत 3 आरोपी अजून आहे। एक साहिल खान आहे, तो औरंगाबादचा आहे आणि एक लाल बच्चन आहे, तो भवानीनगर पारडीचा आहे। असे होऊन सध्या 3 आरोपी आहे। परत यामध्ये 2 आरोपी किंवा 1 आरोपी वाढण्याची शक्यता आहे। आणि हे पूर्ण कारवाईला जे मार्गदर्शन केले ते माननीय सीपी डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट सीपी श्री नवीन चंद्र रेड्डी सर आणि उत्तर प्रभागचे प्रमुख श्री दाभाडे सर, झोन 5 चे प्रमुख श्री कदम सर आणि कामठी विभागाचे जे एसीपी खेडकर सर यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण टीम, आमच्या डीबीचे जे प्रमुख आहेत श्री अरविंद कोलारे व त्यांच्या टीमने यामध्ये तपास केलेला आहे। इंट्रोगेशन मध्ये असं आलं की आरोपी हा फर्स्ट टाइमच आहे, तो चालक मालक आहे। त्याला काही लालचीच्या ठिकाणी म्हणून हे केलं की आपण असं विकलं तर आपल्याला जास्त फायदा होईल, याच लोभापोटी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। यापूर्वी आरोपीद्वार कुठलेही गुन्हे दिसत नाहीये आणि याच्यात जवळपास भरपूर माल आमच्या जप्त होईल। ट्रक आहे त्यात जवळपास 30 लाखाचा आहे आणि चोरी सामानाची आम्ही जप्त करणार आहोत।